हॅलो डॉक्टर्स, वेलकम टू आयुष्वेद 2023. आपली ऑस्टिओलॉजीची सिरीज चालू असताना त्या सिरीजमधील क्लॅव्हिकल हा बोन आपण बघितला, त्यानंतर स्कॅपुला बघितला, त्यानंतर ह्युमरस बघितला, रेडियस बघितला. आता आपल्या रोडमॅपमधील पुढचा बोन आहे अल्ना. तर अल्ना हा देखील एक अप्पर आर्ममधला एक बोन आहे. तर बघूया अल्ना. अल्ना ह्या बोनला आपल्या आयुर्वेदामध्ये काय म्हणता माहिती तुम्हाला? त्याला अंतःप्रकोष्ठास्थी म्हणतात. काय म्हणता? अंतःप्रकोष्ठास्थी. तुम्हाला माहिती मित्रांनो, रेडियसला काय म्हणत होते? बहिर्प्रकोष्ठास्थी. म्हणजे काय आहे? रेडियस हा बाहेरच्या साईडला होता आणि अल्ना हा मधल्या साईडला आहे. त्याच्यामुळे मधल्या म्हणजे कुठल्या? मिडियल साईडला. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? अंतःप्रकोष्ठास्थी. ओके. तर आता पुढे बघूया अल्ना. अल्ना हे आपल्या बॉडीमध्ये टोटल दोन असतात. एक असतो राईट आर्ममध्ये, एक असतो लेफ्ट आर्ममध्ये. तर त्याच्यानंतर आपण बघूया त्याचं लोकेशन. लोकेशन म्हणजे काय? तर तो अल्ना आपल्या बॉडीमध्ये नेमका कुठे आहे? तर प्लेस्ड मेडियली इन द फोर आर्म. आपला हा जो फोर आर्म हा असतो आर्म, हा असतो फोर आर्म. ओके. तर फोर आर्म मधला लॅटरली काय असतो? रेडियस. ओके. आणि मेडियली काय असतो? अल्ना. त्याच्यामुळे काय असतो? हा फोर आर्म. फोर आर्म मध्ये ही लॅटरल साईड असा पकडला, ही लॅटरल साईड अंगठ्याची, लॅटरल साईडला रेडियस आणि मधली साईड मिडल साईडला अल्ना. कळालं? त्याच्यानंतर आर्टिक्युलेशन. आर्टिक्युलेशन म्हणजे काय? तर अल्ना हा बोन इतर कुठकुठल्या बोन सोबत अटॅच आहे? तर ह्युमरस आणि रेडियस. ह्युमरस म्हणजे हा जो झाला हा ह्युमरस. ओके. आणि हा जो झाला हा रेडियस. या दोन बोन सोबतच आपला अल्ना हा बोन अटॅच असतो. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढे गेल्यानंतर पेक्युलॅरिटीज म्हणजे आपण काय काय त्या बोन बद्दल आपल्याला माहित असलं पाहिजे. तर तो एक इट इज लॉंग बोन. तो एक लांब बोन आहे आपल्या बॉडीमधला. त्याच्यानंतर इट इज होमोलॉगस विथ फिब्युला ऑफ लोअर लिम. जसा अप्पर लिम मध्ये आपला अल्ना आहे तसा लोअर लिम मध्ये फिब्युला आहे. हां, जसा अप्पर लिम मध्ये रेडियस होता तर रेडियस कोणासोबत होमोलॉगस होता? टिबिया सोबत. तर आपला जो अल्ना आहे तो कशासोबत होमोलॉगस आहे? फिब्युला सोबत. जसे रेडियस आणि अल्ना सोबत सोबत आहेत तसे आपल्या लोअर लिम मध्ये टिबिया आणि फिब्युला एक सोबत आहे. त्याच्यानंतर हा जो रिस्ट जॉईंट आहे, हे जे आपण म्हणतो इथे, या रिस्ट जॉईंटच्या फॉर्मेशन मध्ये अल्नाचा कुठलाही रोल नसतो. काय? अल्नाचा कुठलाही रोल हा रिस्ट जॉईंटच्या फॉर्मेशन मध्ये नसतो. डज नॉट टेक पार्ट इन रिस्ट जॉईंट. त्याच्यानंतर काय आहे? प्रोनेशन आणि सुपायनेशन. प्रोनेशन आणि सुपायनेशन ह्या ज्या पोझिशन आहे त्यामध्ये देखील आपला जो अल्ना बोन आहे तो फिक्स असतो. तो कुठेही हालत नाही. कारण का बरं? कारण त्याचा रिस्ट जॉईंट फॉर्मेशन मध्ये काही रोलच नाही ना. त्याचा जर तिथे रोल नाही तर तो प्रोनेशन आणि सुपायनेशन मध्ये देखील फिक्स असतो. तो कुठल्याही प्रकारे हलत नाही. ओके. फिक्स्ड बोन ड्युरिंग प्रोनेशन आणि सुपायनेशन. नंतर साईड डिटर्मिनेशन. साईड डिटर्मिनेशन आता आपल्या बॉडीमध्ये दोन अल्ना आहेत. तर राईट साईडचा कुठला आणि लेफ्ट साईडचा कुठला हे कसं ओळखायचं? त्याच्यासाठी साईड डिटर्मिनेशन लक्षात असणं महत्वाचं आहे. त्यानंतर अप्पर एंड इज हुक लाईक. हे बघा, हा जो अप्पर एंड आहे हा हुक लाईक आहे. हे दिसतंय तुम्हाला हुक. ओके. डायरेक्टेड फॉरवर्ड. तो जो आहे ना हुक असा फॉरवर्ड आहे. असा हुक फॉर्मेशन असतो अप्पर एंडला आणि तो पुढच्या साईडला असतो. फॉरवर्ड म्हणजे पोटाच्या साईडला असा अप्पर एंड असतो. त्याच्यानंतर लोअर एंडला हेड असतं. मित्रांनो, रेडियसमध्ये आपण बघितलं, रेडियसला अप्पर एंडला हेड असतो. अल्नाचा हेड हा लोअर एंडला असतो. म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा रेडियस आणि अल्नामधला. अल्नाचा हेड हा लोअर साईडला असतो. त्याच्यानंतर अँटीयरला ट्रॉक्लिअर नॉच. ओके. ट्रॉक्लिअर नॉच कुठली? तर ही ट्रॉक्लिअर नॉच. त्याच्यानंतर लॅटरली शार्प इंटरऑसिस बॉर्डर. आता बघूया मित्रांनो, हा अल्ना आहे. अल्नाच्या लॅटरल साईडला काय आहे? रेडियस आहे. तर या साईडला रेडियस आहे, त्या साईडला त्याची जी बॉर्डर आहे ती इंटरऑसिस बॉर्डर आहे. कारण दोघांना जॉईन करावं लागेल. दोघं जॉईन कसे नव्हतील? इंटरऑसिस मेम्ब्रेन नव्हतील. तर मग ती इंटरऑसिस बॉर्डर कुठल्या साईडला राहील? ज्या साईडला रेडियस राहील. रेडियस कुठल्या साईडला आहे? लॅटरल साईडला. लॅटरल साईडला काय राहील? अल्नाच्या इंटरऑसिस बॉर्डर. आणि ती कशी राहील? शार्प राहील. आणि पोस्टेरियर मध्ये डेव्हलप स्टायलॉइड प्रोसेस. आता स्टायलॉइड प्रोसेस काय आहे मित्रांनो? एक मिनिट तुम्हाला दाखवतो. जी लोअर एंडला जो आहे ना खाली स्टायलॉइड प्रोसेस आहे. रेडियसला कुठे होती? खाली. स्टायलॉइड प्रोसेस खालीच होती. इथे देखील खालीच आहे. त्यानंतर फीचर्स म्हणजे काय? तर लॉंग बोन आहे. लॉंग बोन मध्ये कुठल्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात मित्रांनो? कुठल्याही लॉंग बोन मध्ये तीन गोष्टी असतात. एक असतो अप्पर एंड, दुसरा असतो शाफ्ट आणि तिसरा असतो लोअर एंड. काय? अप्पर एंड, शाफ्ट, लोअर एंड. तर चला आपण बघूया अप्पर एंड. अप्पर एंड मध्ये दोन प्रोसेस असतात. एक असते ओलेक्रोनल प्रोसेस आणि दुसरी असते कोरोनल प्रोसेस. तर आता बघूया ओलेक्रोनल प्रोसेस कोणती. ही जी प्रोसेस आहे ही
ही झाली ओलेक्रॉन, आणि ही जी प्रोसेस झाली ही खालची ही झाली कोरोनॉइड. कळालं? कुठली? ही बघा, ही ओलेक्रॉन झाली आणि ही कोरोनॉइड झाली. अप्पर एंडला 2 प्रोसेस असतात, ओलेक्रॉन प्रोसेस, कोरोनॉइड प्रोसेस. 2 नॉच असतात, ट्रॉक्लियर नॉच आणि रेडियल नॉच. आता ते देखील बघून घेऊ आपण. ही बघा, ही जी नॉच आहे ही झाली ट्रॉक्लियर, आणि ही जी झाली ही झाली रेडियल. म्हणजे काय, तर ओलेक्रॉन प्रोसेस सगळ्यात वरती, ओलेक्रॉन प्रोसेसच्या खाली नॉच कोणती? ट्रॉक्लियर नॉच. खाली कोणती प्रोसेस आहे? कोरोनॉइड प्रोसेस. कोरोनॉइड प्रोसेसच्या खाली कुठली नॉच आहे? रेडियल नॉच. हे बघा, ओलेक्रॉन प्रोसेस, ओलेक्रॉन प्रोसेसच्या खाली कुठली? ट्रॉक्लियर नॉच. कोरोनॉइड प्रोसेस, कोरोनॉइड प्रोसेसच्या खाली कुठली? रेडियल नॉच. ओलेक्रॉन प्रोसेस, ट्रॉक्लियर नॉच, कोरोनॉइड प्रोसेस, रेडियल नॉच. कसं? ओलेक्रॉन प्रोसेस, ट्रॉक्लियर नॉच, कोरोनॉइड प्रोसेस, रेडियल नॉच. ओके, 2 process, 2 notch, 2 process. Which are the 2 process? Olecranon process, coronoid process. Which are the 2 notch? Trochlear notch and radial notch. Okay, and let's go forward. The shaft. Shaft मध्ये असतात 3 बॉर्डर आणि 3 सरफेस. 3 बॉर्डर आणि 3 सरफेस कुठल्या 3 बॉर्डर आणि 3 सरफेस ते देखील आपण बघूया. त्याच्यानंतर लोअर एंडला हेड आणि स्टायलॉइड प्रोसेस असते. मी तुम्हाला सांगितलं की अल्नाचा जो हेड असतो तो अल्नाचा हेड हा लोअर एंडला असतो. तसेच जो त्याचा स्टायलॉइड प्रोसेस आहे ती देखील त्याची खालच्या साईडलाच असते. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे बघायचं अप्पर एंड. आता डिटेलमध्ये एक एक गोष्ट आपण बघणार आहोत. डिटेलमध्ये एक एक गोष्ट बघताना आपल्याला पहिले बघायची 2 प्रोसेस आहेत, ओलेक्रॉन प्रोसेस, कोरोनॉइड प्रोसेस. तर सगळ्यात पहिले बघूया आपण ओलेक्रॉन प्रोसेस. ओलेक्रॉन प्रोसेस कुठे असते? तर प्रोजेक्ट अपवर्ड फ्रॉम द शाफ्ट. शाफ्ट हा शाफ्ट आहे, शाफ्टच्या अपवर्ड पोझिशनला ही झाली ओलेक्रॉन प्रोसेस. फॉरवर्ड साईडला असते सांगितलंय. आणि ओलेक्रॉन फोसा हा ह्युमरसवर असतो. 2 गोष्टी लक्षात ठेवा, कन्फ्युजन कधीच व्हायचं नाही. ओलेक्रॉन फोसा हा ह्युमरसवर असतो आणि ओलेक्रॉन प्रोसेस ही अल्नावर असते. काय? ओलेक्रॉन फोसा कुठे असतो? ह्युमरसवर, आणि ओलेक्रॉन प्रोसेस कुठे असते? अल्नावर. ओके, आता ओलेक्रॉन प्रोसेसला 5 सरफेस आहे. कुठली सरफेस? सुपिरियर सरफेस, लॅटरल सरफेस, मिडियल सरफेस, पोस्टेरियर सरफेस आणि अँटेरियर सरफेस. कुठली? सुपिरियर सरफेस, लॅटरल सरफेस, मिडियल सरफेस, पोस्टेरियर सरफेस आणि अँटेरियर सरफेस. आणि जो मिडियल सरफेस आहे अल्नाचा, अल्नाचा मिडियल सरफेस कुठला गड्या? मला दाखवतो मी. हा झाला मिडियल सरफेस. कळालं? तर या मिडियल सरफेसवर काय मित्रांनो तुमच्या लक्षात आले, इथे एक मसल अटॅच आहे. ही जी मिडियल सरफेस आहे इथे एक मसल अटॅच आहे. त्या मसलचं नाव काय आहे? फ्लेक्झर कार्पी अल्नॅरिस. काय? फ्लेक्झर कार्पी अल्नॅरिस. अल्नाच्या जो ओलेक्रॉन प्रोसेस आहे त्या ओलेक्रॉन प्रोसेसच्या मिडियल सरफेसवर काय आहे माहिती तुम्हाला? फ्लेक्झर कार्पी अल्नॅरिस. इथे धरूया की इथे धरूया, कारण मिडियल सरफेस तर एकच साईडचा झाला ना. ओके, हे बघा, ओलेक्रॉन प्रोसेस मध्ये कुठले? सुपिरियर सरफेस, लॅटरल सरफेस, मिडियल सरफेस. मिडियल सरफेसच्या पोस्टेरियर बॉर्डरवर काय? फ्लेक्झर कार्पी अल्नॅरिस. आणि पोस्टेरियर सरफेस झाला आणि अँटेरियर सरफेस झाला. त्यानंतर सुपिरियर सरफेस. आता एक एक सरफेस आपण डिटेलमध्ये बघूया. सुपिरियर सरफेसच्या अँटेरियर पार्टला बर्सा प्रेझेंट असतो आणि पोस्टेरियर पार्टला ट्रायसेप ब्रायका नावाची मसल असते. आता कुठली आहे ते बघूया आपण. हा झाला सुपिरियर सरफेस. सुपिरियर सरफेसच्या अँटेरियर पार्टला काय? बर्सा आहे, आणि त्याच्या पोस्टेरियर साईडला काय आहे? ट्रायसेप ब्रायका नावाची मसल अटॅच आहे. कुठली? ट्रायसेप ब्रायका. त्याच्यानंतर बघूया लॅटरल सरफेस. लॅटरल सरफेस जो आहे तो इन्फेरियरली इट कंटिन्यूज ॲज पोस्टेरियर सरफेस ऑफ शाफ्ट. जो लॅटरल सरफेस आहे कशाचा? ओलेक्रॉन प्रोसेसचा, तो खाली कशासोबत कंटिन्यूअस होतो? शाफ्टच्या पोस्टेरियर सरफेस सोबत. कुठला? ओलेक्रॉन प्रोसेसचा लॅटरल सरफेस हा शाफ्टच्या पोस्टेरियर सरफेस सोबत कंटिन्यू होतो. त्याच्यानंतर ओलेक्रॉन प्रोसेसचा मिडियल सरफेस हा शाफ्टच्या देखील मिडियल सरफेस सोबत कंटिन्यू होतो. काय? ओलेक्रॉन प्रोसेसचा मिडियल सरफेस हा शाफ्टच्या मिडियल सरफेस सोबत कंटिन्यू होतो. आणि जो ओलेक्रॉन प्रोसेसचा पोस्टेरियर सरफेस आहे तो देखील शाफ्टच्या पोस्टेरियर बॉर्डर सोबत कंटिन्यू होतो. काय सांगितलं? पोस्टेरियर सरफेस कशासोबत कंटिन्यू होतो? पोस्टेरियर बॉर्डर सोबत. बॉर्डर एक सरफेस हे लक्षात ठेवायचं. जो लॅटरल सरफेस, तो लॅटरल सरफेस कशासोबत होते? पोस्टेरियर सरफेस सोबत. जो मिडियल सरफेस आहे तो मिडियल सरफेस कशासोबत होतोय? तो मिडियल सरफेस सोबतच होते.
पण जो की पोस्टेरियर सरफेस आहे कशाचा, ओलेग्रोनल प्रोसेसचा, तो पोस्टेरियर बॉर्डर सोबत कंटिन्यू होते. कारण पोस्टेरियर सरफेस सोबत कोण कंटिन्यू झाले, लॅटरल सरफेस ऑफ ओलेग्रोनल प्रोसेस. त्यानंतर बघूया आपण अँटेरियर सरफेस. अँटेरियर सरफेस काय होतो, आर्टिक्युलेटेड ह्युमरस आणि इट फॉर्म्स अप्पर पार्ट ऑफ ट्रॉक्लियर नॉच. ओके, अँटेरियर सरफेस म्हणजे कुठला, हा अँटेरियर सरफेस. हा जो आहे हा ह्युमरस सोबत अटॅच होतो. कशासोबत अटॅच होतो, ह्युमरस सोबत अटॅच होतो. आणि हा काय आहे, प्रोजेक्ट फॉरवर्ड आहे, वरच्या साईडला पुढच्या बाजूला एक बनलेला आहे. त्याच्यानंतर बघूया दुसरी प्रोसेस, कोरोनॉइड प्रोसेस. कोरोनॉइड प्रोसेसमध्ये देखील 4 सरफेस आहेत. कुठले, सुपेरियर सरफेस, लॅटरल सरफेस, मिडियल सरफेस आणि अँटेरियर सरफेस. आता कुठले गेला आपला कोरोनॉइड प्रोसेस. हा कोरोनॉइड प्रोसेस ही झाली लॅटरल, ही झाली मिडियल, ही झाली सुपेरियर. ओके, आणि ही झाली अँटेरियर. तर त्याची जी मेडियल आहे ही मेडियल, या मेडियलवर एक ट्युबरकल असतं. इथे जी मसल अटॅच आहे मेडियल सरफेस, कशाच्या, कोरोनॉइड प्रोसेसच्या मेडियल सरफेसवर जी मसल अटॅच आहे त्या मसलचं नाव आहे फ्लेक्झर डिजिटोरम सुपरफिशियालिस. काय, फ्लेक्झर डिजिटोरम सुपरफिशियालिस. आपल्या कोरोनॉइड प्रोसेसच्या मेडियल सरफेसवर कुठली मसल अटॅच आहे, फ्लेक्झर डिजिटोरम सुपरफिशियालिस. हे बघा, फ्लेक्झर डिजिटोरम सुपरफिशियालिस. आणि जो अँटेरियर सरफेस आहे, अँटेरियर म्हणजे हा, अँटेरियर सरफेसवर कुठली अटॅच आहे, ब्रॅकियालिस. कोरोनॉइड प्रोसेसच्या अँटेरियर सरफेसवर कुठली मसल अटॅच आहे, ब्रॅकियालिस. आणि जी मेडियल सरफेस आहे, मेडियल सरफेसवर कुठली, फ्लेक्झर डिजिटोरम सुपरफिशियालिस. त्याच्यानंतर सुपेरियर सरफेस. सुपेरियर सरफेस काय आहे, इट फॉर्म्स लोअर पार्ट ऑफ ट्रॉक्लियर नॉच. बरोबर सांगितलं. ट्रॉक्लियर नॉच कुठे होते, वरच्या साईडला. तर मग जो कोरोनॉइड प्रोसेसचा वरचा सरफेस आहे तो वरती कशासोबत राहील, ट्रॉक्लियर नॉच सोबत. ओके, त्यानंतर लॅटरल सरफेस बघितला. लॅटरल सरफेसचे 2 पार्ट आहे, एक अप्पर पार्ट आणि एक लोअर पार्ट. तर जो अप्पर पार्ट आहे ना तो काय फॉर्म करतो, रेडियल नॉच. काय सांगितलं, रेडियल नॉच. म्हणजे रेडियल नॉच मध्ये काय अटॅच होईल, रेडियल नॉच काय आपल्याकडे, रेडियस. तर जी रेडियल नॉच आहे त्या रेडियल नॉच कशासाठी असते, रेडियसच्या हेडसाठी असते. म्हणजे जो रेडियसचा हेड असतो तो रेडियल नॉच मध्ये अटॅच होत असतो. त्याच्यात जे आहे ना ते 2 मार्जिन असतात, लॅटरल सरफेसच्या 2 मार्जिन असतात, एक अँटेरियर मार्जिन आणि एक पोस्टेरियर मार्जिन. तर या अँटेरियर मार्जिन आणि पोस्टेरियर मार्जिनला काय अटॅच असतं, अॅन्युलर लिगामेंट अटॅच असतात. आता लॅटरल सरफेस कशाचा आहे, कशाचा लॅटरल सरफेस बघतोय आपण, कोरोनॉइड प्रोसेसचा. कशाचा, कोरोनॉइड प्रोसेसचा जो लॅटरल सरफेस असतो तर लॅटरल सरफेसचे 2 पार्ट असतात, अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट. अप्पर पार्टला काय असतं, रेडियल नॉच असते. रेडियल नॉच कशासाठी असते, रेडियसच्या हेडसाठी. ते 2 मार्जिन असते तिथे, अँटेरियर मार्जिन आणि पोस्टेरियर मार्जिन. आणि त्या मार्जिनवर काय असतं, अॅन्युलर लिगामेंट अटॅच असतात. कोरोनॉइड प्रोसेसच्या लॅटरल सरफेसच्या अप्पर एंडवर 2 मार्जिन असतात, अँटेरियर मार्जिन आणि पोस्टेरियर मार्जिन. त्या मार्जिनला काय अटॅच असतं, अॅन्युलर लिगामेंट अटॅच असतो. त्याच्यानंतर लोअर पार्टला डिप्रेशन असतं, त्याला काय म्हणतो, रेडियल ट्युबेरोसिटी. रेडियल ट्युबेरोसिटी काय असतं, तिथे सुपानेटर फोसा असतात. सुपानेटर फोसा का बरे, तिथे काय कशाने फॉर्म होतं, सुपानेटर क्रेस्टने. सुपानेटर क्रेस्टने फॉर्म होते, मग तिथे कुठली मसल अटॅच राहील, सुपानेटर मसल. हे बघा तुम्हाला दाखवतो आता. हा लोअर पार्ट होते. ही काय झाली, रेडियल ट्युबेरोसिटी. हे कशाने फॉर्म होते, सुपानेटर क्रेस्टने फॉर्म होते. आणि सुपानेटर क्रेस्टने फॉर्म झाल्यामुळे तिथे कुठली मसल अटॅच राहील, सुपानेटर मसल अटॅच राहील. कुठली, सुपानेटर मसल. रेडियल ट्युबेरोसिटीवर आपल्याला विचारलं कुठली मसल अटॅच आहे तर सांगायची सुपानेटर मसल. हे बघा मित्रांनो, बोर नका हो. जर तुम्ही अॅनाटॉमी शिकत असताना बोर झाले तर कन्सेप्ट क्लिअर कधीच नाही होऊ शकत. तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर करायची असेल ते अगदी काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक. हे बघा, आपण आपल्या लेक्चरमध्ये जोक पण मारू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो, पण का नाही करायचं आहे, त्या गोष्टी केल्या तर जी सिन्सिअरिटी आहे आपलं वर्क करण्याची, ती सिन्सिअरिटी कुठेतरी डिस्टर्ब नको व्हायला. आता काही स्टुडंट्स असे ते एकदम सिन्सिअरली ऐकतात, त्यांना ठीक आहे मी मानतो की कळत नसणार, पहिल्या याच्यात मला पण नाही कळालं, कोणालाच नाही कळत पहिल्या याच्यात, पण एक ॲटलिस्ट सगळे शब्द तुमच्या कानावर प्रॉपरली पडले पाहिजे. आणि प्रॉपर वेने जा, एकदम डोकं शांत ठेवा आणि रिडिंग चालू ठेवा. कंटिन्युएशन रिडिंगमध्ये ठेवलं तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतील. चला पुढे जाऊया आपण. मिडियल सरफेस कशाची, कोरोनॉइड प्रोसेसची. तर मिडियल सरफेस ऑफ शाफ्ट सोबत कंटिन्यू होते. अँटेरियर सरफेस ट्रायंग्युलर नेटवर्क असतं. आता हे बघा, इथे आली मजा.
तिथे काय होती, रेडियल ट्युबरॉसिटी कशावर होती ती, लोअर पार्टवर, कशाच्या, लॅटरल सरफेसच्या. तर अँटिरियर सरफेसच्या लोअर कॉर्नरला काय, अल्नर ट्युबरॉसिटी. अल्नर ट्युबरॉसिटी तिथे काय अटॅच आहे, ऑब्लिक कॉर्ड अटॅच आहे. काय अटॅच आहे, ऑब्लिक कॉर्ड अटॅच आहे. तुम्हाला दाखवतो मी, हे बघा ही ऑब्लिक लाईन आहे, ही कुठून येते, इथूनच येते. तर मग इथे काय ऑब्लिक कॉर्ड अटॅच असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया होल अँटेरियर सरफेस अटॅच विथ ब्रॅकियालिस. जो अँटेरियर सरफेस आहे कशाचा, कोरोनरी प्रोसेसचा, तिथे पूर्ण ब्रॅकियालिस मसल अटॅच आहे. आपण ब्रॅकियालिस मसल अजून कुठे बघितले ते सांगा मला. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचे की ब्रॅकियालिस मसल अल्नावर कोणकोणत्या ठिकाणी. मी पहिले सांगितले ते एक, आता अँटेरियर कोरोनरी प्रोसेसच्या अँटेरियर सरफेस देखील ब्रॅकियालिस मसल आहे. त्याच्यानंतर 2 नॉच बघितले आपण, 2 नॉच बघितले. त्या 2 नॉचपैकी सगळ्यात पहिले ट्रॉक्लियर नॉच. ट्रॉक्लियर नॉच कशा कशाने फॉर्म होते, अँटेरियर सरफेस ऑफ ओलिकोरोनल प्रोसेस अँड सुपिरियर सरफेस ऑफ कोरोनल प्रोसेस. हे बघा ट्रॉक्लियर नॉच. ट्रॉक्लियर नॉच कशाने, हा अँटेरियर सरफेस कशाचा, ओलिकोरोनल प्रोसेसचा. आणि हा जो आहे हा सुपिरियर सरफेस आहे कशाचा, कोरोनल प्रोसेसचा. म्हणजे काय, तर ओलिकोरोनल प्रोसेसचा पुढचा भाग आणि कोरोनल प्रोसेसचा वरचा भाग. ओलिकोरोनल प्रोसेसचा पुढचा भाग म्हणजे अँटेरियर सरफेस आणि कोरोनल प्रोसेसचा वरचा भाग म्हणजे सुपिरियर सरफेस. या दोघं सरफेसचा मिळून काय बनतं, ट्रॉक्लियर नॉच. ती कशी असते, सी शेप असते. आर्टिक्युलेट विथ ट्रॉक्लिया ऑफ ह्युमरस टू फॉर्म एल्बो जॉईंट. ट्रॉक्लियर नॉच ही ह्युमरसवर जो ट्रॉक्लिया असतो त्याच्यासोबत अटॅच होऊन तो एक एल्बो जॉईंट बनत असतो. हा झाला एल्बो जॉईंट. म्हणजे काय, जो ट्रॉक्लियर नॉच आहे हा ट्रॉक्लियर नॉच ह्युमरसचा जो ट्रॉक्लिया आहे त्या ट्रॉक्लियासोबत अटॅच होऊन हा एल्बो जॉईंट फॉर्मेशनमध्ये मदत करत असतो. पण तो रिस्ट जॉईंट फॉर्मेशनमध्ये आणण्याचा काही रोल नसतो. त्याच्यानंतर आपण बघूया रेडियल नॉच. रेडियल नॉच कशा सोबत अटॅच होतो, हेड ऑफ रेडियस सोबत, आणि ते काय फॉर्म करतो, सुपेरियर रेडिओ अल्नर जॉईंट. ओके, आता बघूया शाफ्ट. शाफ्टला सांगितलं तुम्ही 3 बॉर्डर 3 सरफेस. मागच्या वेळेस सांगितलं नाही, फक्त एवढं सांगितलं की 3 बॉर्डर 3 सरफेस असतात. तर आता कुठले असतात ते बघूयात आपण. अँटेरियर बॉर्डर, पोस्टेरियर बॉर्डर, लॅटरल बॉर्डर, अँटेरियर सरफेस, पोस्टेरियर सरफेस. आता याच्यासाठी कधी पण ट्रायंग्युलर जर असला तर एक ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचा, त्या ट्रायंगलवर बॉर्डर आणि सरफेस मेन्शन करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला काय होतं, समजण्यास इझी जातं. आता इथे दाखवले मी एक ट्रायंगल दाखवला आहे असा. याच्यामध्ये अँटेरियर बॉर्डर झाली, ही पोस्टेरियर बॉर्डर झाली, ही लॅटरल बॉर्डर झाली. अँटेरियर बॉर्डर आणि पोस्ट लॅटरल बॉर्डर याच्यामध्ये कुठला सरफेस आहे, अँटेरियर सरफेस. लॅटरल बॉर्डर आणि पोस्टेरियर बॉर्डर याच्यामध्ये कुठला सरफेस आहे, पोस्टेरियर सरफेस. आणि अँटेरियर बॉर्डर आणि पोस्टेरियर बॉर्डर याच्यामध्ये कुठला सरफेस, मिडल सरफेस. कारण लॅटरल साईड ही या लॅटरल साईडची जी अपोजिट साईड ती मिडल साईड, त्याच्यामुळे मिडल साईडला काय, मिडल सरफेस. ओके, त्याच्यानंतर 3 बॉर्डर. त्याच्यामध्ये अँटेरियर बॉर्डर बघूया. ही बघा कुठे अँटेरियर बॉर्डर मी तुम्हाला दाखवून देतो. ही बघा, ही इथे झाली, ही झाली अँटेरियर बॉर्डर. ही इंटरॅक्सिस बॉर्डर म्हणजे कोणती, ही लॅटरल. आणि हा कुठे किती, हा मिडल सरफेस झाला, हा अँटेरियर सरफेस झाला, पोस्टेरियर सरफेस हा बॅक साईडचा झाला. कळलं, 3 बॉर्डर 3 सरफेस, अँटेरियर सरफेस, पोस्टेरियर सरफेस, मिडल सरफेस. आणि 3 बॉर्डर कोणत्या, अँटेरियर बॉर्डर, लॅटरल बॉर्डर आणि पोस्टेरियर बॉर्डर. त्याच्यामध्ये अँटेरियर बॉर्डर ही थिक असते. ही कुठून, अल्नर ट्युबरॉसिटी पासून स्टायलॉइड प्रोसेस पर्यंत. तुम्हाला सांगितलं अल्नर ट्युबरॉसिटी कुठे, अल्नाच्या मिडल साईडला, अल्नाचा अप्पर एंडच्या मिडल साईडला अल्नर ट्युबरॉसिटी असते. आणि स्टायलॉइड प्रोसेस कुठे असते, अल्नाच्या लोअर एंडच्या मिडल साईडला स्टायलॉइड प्रोसेस असते. काय, अल्नाच्या अप्पर एंडच्या मिडल साईडला अल्नर ट्युबरॉसिटी असते, अल्नाच्या लोअर एंडच्या मिडल साईडला स्टायलॉइड प्रोसेस असते. तर अल्नर ट्युबरॉसिटी पासून तर स्टायलॉइड प्रोसेस पर्यंत अँटेरियर बॉर्डर असते. त्यानंतर पोस्टेरियर बॉर्डर. पोस्टेरियर बॉर्डर ही सबक्युटेनस असते थ्रू आउट, म्हणजे पूर्ण बॉर्डर ही सबक्युटेनस असते. त्याच्यानंतर कुठून प्रोसेस चालू होते, ओलिकोरोनल प्रोसेस पासून स्टायलॉइड प्रोसेस. ओलिकोरोनल प्रोसेस कुठे, अप्पर एंडला आहे, स्टायलॉइड प्रोसेस कुठे, लोअर एंडला आहे. तर इथे 2 मसल अटॅच असतात. एक असते फ्लेक्झर कार्पी अल्नारिस आणि एक असते एक्सटेन्सर कार्पी अल्नारिस. काय, फ्लेक्झर कार्पी अल्नारिस आणि एक्सटेन्सर कार्पी अल्नारिस. कुठली, पोस्टेरियर बॉर्डर. पोस्टेरियर बॉर्डर कुठे, ते दिसणार नाही ते आता डायग्राममध्ये ॲक्च्युली, पण मागच्या साईडला. त्याच्यानंतर लॅटरल बॉर्डर. लॅटरल बॉर्डर ही शार्पेस्ट असते. का बरं, कारण का, इथे असते इंटरऑसियस बॉर्डर म्हणता येईल. काय, इंटरऑसियस बॉर्डर. कारण का बरं, काय इथे काय असते अटॅच, इंटरऑसियस मेम्ब्रेन.
काय असते, इंटरओसेस मेम्ब्रेन अटॅच असते आणि ते इंटरओसेस बॉर्डर असते. ही कुठून चालू होते, सुपायनेटर क्रेस्ट. सुपायनेटर क्रेस्ट कुठे असते, रेडियल ट्युबरोसिटीवर. कुठे असते, रेडियल ट्युबरोसिटीवर. तिथून ते हेडपर्यंत, अल्नाचा हेड खाली असतो. ओके. त्याच्यानंतर तीन सरफेस. तीन सरफेसमध्ये काय काय मित्रांनो तर बघूया. सगळ्यात पहिला अँटीरियर सरफेस. अँटीरियर सरफेस कुठून कुठे असतो, अँटीरियर हे बघा तुम्हाला सांगतो, परत एक वेळेस सरफेस क्लिअर करूया. अँटीरियर सरफेस हा अँटीरियर बॉर्डर आणि लॅटरल बॉर्डरमध्ये असतो. अँटीरियर सरफेस हा अँटीरियर बॉर्डर आणि लॅटरल बॉर्डरमध्ये असतो. पोस्टिरियर सरफेस हा लॅटरल बॉर्डर आणि पोस्टिरियर बॉर्डरमध्ये असतो. आणि मेडियल सरफेस हा अँटीरियर बॉर्डर आणि पोस्टिरियर बॉर्डरमध्ये असतो. तर सगळ्यात पहिले बघूया आपण अँटीरियर सरफेस. अँटीरियर सरफेसचा अप्पर पार्ट असतो ना, तिथे न्यूट्रिएंट फोरामेन असतो. न्यूट्रिएंट फोरामेनचं काम काय असतं, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. न्यूट्रिएंट फोरामेन जिथे प्रेझेंट असतो तिथे काय असते, न्यूट्रिएंट आर्टरी प्रेझेंट असते. त्यानंतर लोअर पार्टला काय आहे, ऑब्लिक रिजन असते, त्याला प्रोनॅटस क्वाड्रॅटस नावाची मसल अटॅच असते. कुठे, अँटीरियर सरफेसच्या लोअर पार्टला प्रोनॅटस क्वाड्रॅटस नावाची मसल अटॅच असते. त्यानंतर बघूया पोस्टिरियर सरफेस. पोस्टिरियर सरफेस इज डिवायडेड इंटू 3 एरिया बाय 2 लाईन्स. पोस्टिरियर सरफेसचे 3 एरिया असतात आणि त्या 3 एरिया कशाने डिवाइड होतात, 2 लाईनने. आता समजा ह्या पेनाचे आपल्याला 3 तुकडे करायचे, 1 2 3. तर हे 3 तुकडे करत असताना ते 3 तुकडे कधी होतील, जेव्हा आपण काहीतरी 2 लाईन ड्रॉ करू. तर अप्पर पार्टला आणि लोअर पार्ट असे 2 पार्ट कशाने डिवाइड होतात, ऑब्लिक लाईन. सगळ्यात पहिले कोणती, ऑब्लिक लाईन. अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट. लोअर पार्टचे परत 2 पार्ट होतात, लॅटरल पार्ट आणि मिडल पार्ट. हे कशाने होता, व्हर्टिकल लाईन. ऑब्लिक लाईनने काय होतं, अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट. लोअर पार्टचे 2 परत कशाने होता, व्हर्टिकल लाईनने. तर अप्पर पार्टला मसल अटॅच असते अँकोनियस. कुठली, पोस्टेरियर सरफेसच्या अप्पर पार्टला अँकोनियस नावाची मसल अटॅच असते. आणि लोअर पार्टच्या लॅटरल पार्टला 3 मसल अटॅच असतात. प्रॉक्सिमल टू डिस्टल. प्रॉक्सिमल म्हणजे जवळची, डिस्टल म्हणजे दूरची. प्रॉक्सिमल म्हणजे जवळची, डिस्टल म्हणजे दूरची. तर प्रॉक्सिमल असते ॲबडक्टर पॉलिसिस लॉंगस, मध्ये असते एक्सटेन्सर पॉलिसिस लॉंगस आणि डिस्टल असते एक्सटेन्सर इंडायसिस. काय, ॲबडक्टर पॉलिसिस लॉंगस, एक्सटेन्सर पॉलिसिस लॉंगस आणि एक्सटेन्सर इंडायसिस. त्यानंतर मिडियल सरफेस बघूया. मिडियल सरफेस कुठून कुठे असते, अँटीरियर बॉर्डर आणि मिडियल बॉर्डरमध्ये. आता बघूया लोअर एंड. लोअर एंडला काय काय असतं, हेड आणि स्टायलॉइड प्रोसेस. तर सगळ्यात पहिले हेड कसं आहे, राऊंडेड आहे. हे बघा इथे असेल लोअर एंड. कुठे गेली यार आपली डायग्राम. हा झाला हेड आणि स्टायलॉइड प्रोसेस. या दोघं इथे कुठे असतात, लोअर एंडला असतात. तर लोअर एंडला असल्यामुळे काय होणार आहे, हेड राऊंडेड आहे. आर्टिक्युलेट विथ अल्नर नॉच प्रेझेंट ऑन रेडियस टू फॉर्म इन्फिरियर रेडिओ अल्नर जॉईंट. हा अल्नर नॉच कुठे आहे, रेडियसवर आहे. अल्नावर काय आहे, रेडियल ट्युबरोसिटी, आणि रेडियसवर काय आहे, अल्नर नॉच आहे. तर ही काय फॉर्म करतं, इन्फिरियर रेडिओ अल्नर जॉईंट. आणि स्टायलॉइड प्रोसेस असते. स्टायलॉइड प्रोसेस काय करतं, अल्नर कोलॅटरल लिगामेंट नावाची लिगामेंट ही स्टायलॉइड प्रोसेसला असते आणि ही सबक्युटेनियस असते. हे बघा ही झाली स्टायलॉइड प्रोसेस. इथे काय आहे, अल्नर कोलॅटरल लिगामेंट नावाची लिगामेंट कुठे असते, स्टायलॉइड प्रोसेस. हेड आणि स्टायलॉइड प्रोसेस या 2 गोष्टी लोअर एंडमध्ये असतात. त्याच्यानंतर जो अँटीरियर साईड आहे, कशाचा अँटीरियर साईड, हेडचा, तिथे असतं अल्नर आर्टरी आणि अल्नर नर्व. अल्नर आर्टरी आणि अल्नर नर्वचं जर लोकेशन विचारलं आपल्याला, तर आपण तर काय सांगायचं, अल्नाच्या लोअर एंडला अँटीरियर साईडला अल्नर आर्टरी आणि अल्नर नर्व अटॅच असते. त्याच्यानंतर बिटवीन हेड आणि स्टायलॉइड प्रोसेस पोस्टिरियर साईडला 6 ग्रुप प्रेझेंट असतात. आता हेड आणि स्टायलॉइड प्रोसेसमध्ये काही डिस्टन्स आहे, हे बघा तुम्हाला दाखवतो. तर हेड आणि स्टायलॉइड प्रोसेस मधलं जे डिस्टन्स आहे हे पोस्टिरियर साईडचं सांगतोय. पोस्टिरियर साईडला तिथे 6 ग्रुप प्रेझेंट असतात. अशा 6 ग्रुप प्रेझेंट असतात. कशाच्या, हेड आणि स्टायलॉइड प्रोसेसच्या मध्ये पोस्टिरियर साईडला 6 ग्रुप प्रेझेंट असतात. तर त्या ग्रुपमध्ये काय असतं मित्रांनो, हे बघा तिथे एक्सटेन्सर रेटिनॉक्युलम प्रेझेंट असतं. काय, एक्सटेन्सर रेटिनॉक्युलम. काय, बिटवीन हेड अँड स्टायलॉइड प्रोसेस पोस्टिरियर साईडला 6 ग्रुप प्रेझेंट असतात. तिथे असतं एक्सटेन्सर रेटिनॉक्युलम. ते काय असतात, तिथे एक्सटेन्सर कार्पी अल्नारिस नावाचे टेंडॉन्स पण असतात. काय, तिथे एक्सटेन्सर रेटिनॉक्युलम पण असतात आणि एक्सटेन्सर कार्पी अल्नारिस नावाचे टेंडॉन पण असतात. आता अटॅचमेंट बघूया. अटॅचमेंट म्हणजे काय, की मसल अटॅचमेंट काय आहे. आता आपण बऱ्याच मसल पुढे वरती पण बघितलं, पण तिथे आपल्याला काही मसलचं ॲप्रोप्रिएट लोकेशन नाही देता आलं. ते मसल आता इकडे बघूया.
तर फ्लेक्झर डिजिटरम प्रोफंडस याचा अप्पर थर्ड म्हणजे कुठे असतो हा फ्लेक्झर डिजिटरम प्रोफंडस नावाची मसली अप्पर थ्री फोर्थ कशाच्या अँटेरियर अँड मिडियल सरफेस ऑफ शाफ्टच्या अँटेरियर आणि मिडियल सरफेसला असते फ्लेक्झर डिजिटरम प्रोफंडस आणि मिडियल सरफेस ऑफ कोरोनॉइड आणि ऑलिक्रोनल प्रोसेसचा आपण मिडियल सरफेस आणि कोरोनॉइड प्रोसेसचा आपण ऑलिक्रोनल सरफेसला असते फ्लेक्झर डिजिटरम प्रोफंडस. तर अँकोनिस नावाची मसल कुठे असते लॅटरल ऍस्पेक्ट ऑलिक्रोनल प्रोसेस वरती ऑलिक्रोनल प्रोसेसची लॅटरल ऍस्पेक्ट म्हणजे कुठली ऍस्पेक्ट ज्या साईडला रेडी असेल त्या साईडला असते अँकोनिस नावाची मसल. त्यानंतर ऑदर स्ट्रक्चर मध्ये येते इंटरऑसिस बॉर्डर कुठली लॅटरल बॉर्डर अल्नाची लॅटरल बॉर्डरला काय म्हणतो इंटरऑसिस बॉर्डर. तर त्या बॉर्डरला काय कुठली मेम्ब्रेन आठवते इंटरऑसिस मेम्ब्रेन. त्यानंतर बघूयात लिगामेंट मध्ये दोन लिगामेंट आहे कॅप्सुलर लिगामेंट ऑफ एल्बो जॉइंट आणि आर्टिक्युलर डिस्क. हा कॅप्सुलर लिगामेंट का कशात हेल्प करतो एल्बो जॉइंट फॉर्म करण्यात. तर कुठे असेल तो ट्रॉक्लिअर नॉच कारण ट्रॉक्लिअर नॉच हा ह्युमरसच्या ट्रॉक्लिअर सोबत अटॅच झाल्यानंतर एल्बो जॉइंट फॉर्म करतोय त्याच्यामुळे त्या ट्रॉक्लिअर नॉचवर काय असेल कॅप्सुलर लिगामेंट ऑफ एल्बो जॉइंट. आणि आर्टिक्युलर डिस्क कुठे स्टायलॉइड प्रोसेस जवळ. ती कारण का बरं इन्फिरियर रेडिओ अल्नर जॉइंट फॉर्म करायला पण काहीतरी लागेल ना. ते इन्फिरियर रेडिओ अल्नर जॉइंट कशाने फॉर्म होते आर्टिक्युलर डिस्कने. त्यानंतर क्लिनिकल ऍस्पेक्ट मध्ये बघूया फ्रॅक्चर ऑफ अल्ना. प्रत्येक रूम फ्रॅक्चर होतो. तर अल्ना फ्रॅक्चर कुठे कुठे होतो शाफ्ट आपला मधला शाफ्ट. तर अल्नाचा फ्रॅक्चर झाला तो एक तर रेडियस सोबत पण होऊ शकतो आणि तर विदाउट रेडियस पण होऊ शकतो. आणि ओलेक्रोनल प्रोसेस अशी आहे ऑब्विसली यार अशी आहे ती जे स्ट्रेच झाली किंवा त्याच्यावर पडलो आपण तर ती तुटणारच आहे ना. त्याच्यामुळे अल्नाचा जो फ्रॅक्चर आहे तो कुठे कुठे होतो एक तर शाफ्टवर होतो नाही तर ओलेक्रोनल प्रोसेस. कोणी विचारलं अल्ना कुठे कुठे फ्रॅक्चर होऊ शकतो एक तर शाफ्ट नाही तर एक तर ओलेक्रोनल प्रोसेस. त्याच्यानंतर अल्ना जो आहे हा स्टेबल बोन ऑफ फोरआर्म आहे. डिसलोकेशन ऑफ एल्बो बाय फॉल ऑन आउटस्ट्रेच हँड. जशा आउटस्ट्रेच हँडवर आपण पडलो तर काय होईल डिसलोकेट होऊन जाईल म्हणजे अल्ना रेडियस मधून बाहेर पडेल. सगळ्यात मेन म्हणजे मिडलंग्स डिफॉर्मिटी. बऱ्याच लोकांना माहित नसते मिडलंग डिफॉर्मिटी म्हणजे काय. त्याच्यामध्ये काय होतं डॉर्सल डिस्प्लेसमेंट ऑफ लोअर एंड ऑफ अल्ना. डॉर्सल डिस्प्लेसमेंट ऑफ लोअर एंड ऑफ अल्ना. तर जो लोअर एंड आहे अल्नाचा हे बघा हा अल्नाचे डॉर्सल डिस्प्लेसमेंट होऊन जाते. डॉर्सल म्हणजे खाली डिस्प्लेसमेंट होते. तर खाली डिस्प्लेसमेंट झाल्यामुळे काय होणार आहे की ती जी ग्रोथ आहे ना ती रिटार्डेड होणार आहे. रिटार्डेड म्हणजे काय की का बरं होते या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक क्लिअर फंडा सांगतोय. क्लिअर फंडा याच्यासाठी सांगतोय की हा जो रेडियस आहे याची ग्रोथ कमी होते. ओके लोअर एंडची ग्रोथ कमी झाल्यामुळे हा जो अल्ना आहे ना हा अल्नाची ग्रोथ वाढते. तर मग त्याच्यामुळे काय होईल डॉर्सल डिस्प्लेसमेंट ऑफ लोअर एंड ऑफ अल्ना मग त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट होईल. हे बघा